गोष्टी केल्या. उदाहरणार्थ आज इस्रायल बद्दल इतकं बोललं तर गांधीजींच्या बाबतीत म्हणतो, गांधीजींनी इस्रायल राष्ट्र करायला नकार दिला होता. त्यांचं पत्र आहे. आईन्स्टाईननी पण दिला होता. म्हणजे व्हिजनरी माणसं ही कायमच व्हिजनरी असतात. तर नेहरूंनी हे जे एक स्वतंत्र आपलं अस्तित्व स्थापन केलं होतं. तर आता लॉंग स्टोरी शॉर्ट करतो मी. एक सरांनी विचारला जो प्रश्न, तो प्रश्न अत्यंत तिथे वाढत गेल्यानंतर म्हणजे पॅलेस्तीनला आज मान्यता जाणारी एवढी राष्ट्र सरसावून पुढे येतात. इंदिराजींच्या काळात भारत हा पहिला देश आहे ज्याने स्वतंत्र पॅलेस्तीनला मान्यता दिली. भारताचं परराष्ट्र धोरण कसलं दबदबा असलेलं होतं. म्हणजे फिडेल कॅस्ट्रो, यासर अराफात, लिओनिद ब्रेझनेव, कोसिजिन, इंदिरा गांधी असे बसलेले आणि असं वाटायचं की भारत म्हणजे काहीतरी आहे. आणि 2014 नंतर आपल्याकडे एक क्रांती झाली, कल्कीचे अवतार आले. विष्णूचे 10वे अवतार आल्यानंतर काय होतं, त्यानंतर त्यांनी जाहीर केलं की अगोदरच्या लोक अक्कल नव्हते, नेहरूंना मूर्खच होते, त्यांना काय डोकं नव्हतं. मीच सांगेन ते आता यानंतर पूर्व. एक एक करत आपले मित्र नष्ट झाले. आपण एकटे पडत गेलो आणि हे आपल्याला कळायच्या आत आपण इतके एकटे पडलो की एकीकडनं आता अमेरिका आपली नाचक्की करतं, दुसरीकडनं चीनने आपली सीमा बळकावल्या, तिसरीकडनं रशिया आपल्याला किंमत देत नाही, ते पाकिस्तानला सरळ शस्त्र देतात आपली विनंती नाकारून. कुठचाच समर्थ देश आपल्या बरोबर राहिलेला नाही आणि दुर्बळ देशांना आपला आधार वाटत नाही तर भीती वाटते. कारण काही ठराविक उद्योगपती येऊन इथे नासधूस करतील अशी त्यांना रिसोर्सेसची भीती वाटते. जे केनियाचं उदाहरण आपल्या समोर आहे, बांगलादेशचं आहे, श्रीलंकेचं आहे. तर या प्रकारची परराष्ट्र नीतीची माती जी आहे ती आपण 12 वर्षात उत्तम प्रकारे केलेली आहे. आणि नेहरूंनी जे महान 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 जे परराष्ट्र नीतीचं एक झाड लावलेलं, त्याला फळं येत होती, ते झाड मुळातून कापण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण परदेशात गेल्यावर आपला पासपोर्ट बघून तो उभा राहतो इथला पासपोर्ट ऑफिसर, तर मी सांगतो तुम्हाला, मी रशिया सोडून जगातल्या सगळ्या देशात अगोदर पण गेलेलो आहे आणि आता पण गेलेलो आहे. पूर्वी जायचो तेव्हा पण त्याच्या चेहऱ्यावर काही फार वाईट किंवा चांगले भाव यायचे नाही, पण भारतीय आहे थप्पा मारून सोडून द्यायचा. कोविडमध्ये असताना मी युएसला गेलो तेव्हा इमिग्रेशन ऑफिसरने विचारलं, हा फोटो तुझा नाही आहे? मी म्हटलं नाही नाही, ते आमचे पंतप्रधान आहेत. तर तो म्हणला, हॅक त्याने असं काहीतरी केलं की पंतप्रधानांचा फोटो तुझ्या वॅक्सिनवर कशासाठी? पहिली वॅक्सिन घेतलेली मी, त्याच्यानंतर आलो तर मला डेल्टा कोविड झाला. पण मूळ मुद्दा असा की नेहरूंनी जर ठरवलं असतं